आज जनार्दन स्वामी महाराजांच्या प्रांगणामध्ये म्हणजे बाबा सेवा करून घेणारे, कारण बाबा सामान्य नाही, साक्षात भगवान शिवाचा अवतार म्हणजे जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज। बाबांच्या चरित्र भगवान शिवाचा कसा अवतार होता। एकदा प्रसंग त्या ठिकाणी असा निर्माण झाला, काही यती काही साधू मंडळी बाबांकडे गेली, बाबांचं दर्शन घेतलं। बाबा म्हटले, बाबांनी सुद्धा त्यांचा साष्टांग प्रणिपात केला। आमच्या बाबांनी सांगितलं, हा प्रणिपात आपल्या स्वतःला नसतो, आपल्या आतल्या रामाला असतो। त्या पद्धतीनं प्रणिपात केला आणि केल्याच्या नंतर बाबांनी विचारलं, कस काय येणं केलं? आम्हाला भूक लागली, आम्हाला भोजन पाहिजे। बाबांना मागं पुढं पाहिलं नाही। बाबा म्हणतात, थांबा थोड्या वेळ, मी तुमच्याकरता भोजन बनवतो। साक्षात बाबांनी ते पीठ त्या ठिकाणी चपात्या लाटायला वगैरे सुरुवात, पीठ मळायला सुरुवात केली। आपल्यासारखं असतं, अरे मला काम सांगतो, पण भगवान शिवाचा अवतार आहे, पण अभिमान बाळगला नाही। माझ्या महात्म्यांच्या भोजनाकरता मी स्वतः प्रसाद बनवणार। बाबा प्रसाद बनवण्याकरता त्या चपात्या वगैरे लाटण्याकरता तयार झाले। ते यती ते साधू सुद्धा विचार करायला लागले, का रे यत किंचित अभिमान नाही, किती तेजस्वी महात्मा आहे, पण तरी सुद्धा यत किंचित अभिमान नाही आणि एवढं आपल्याकरता चपात्या बनवायला लागल्या। हे कोणी सामान्य विभूती नसली पाहिजे, कारण एवढं सामर्थ्य, एवढं तेजस्वी महात्मा तरी सुद्धा यत किंचित अभिमान नाही, हे कोणी सामान्य नसलं पाहिजे। हे कोण आहे म्हणून त्या साधूंनी बाबांकडे बघायला लागले। बाबांचं चपात्या लाटण्याचं काम चालू होतं, तर तेवढ्यामध्ये त्या साधूंनी पाहिलं तर त्यांना चपात्या लाटताना जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज दिसत नव्हते, तर भगवान शिवजी दिसत होते। म्हणजे साक्षात भगवान शिवाचा अवतार आहे बाबाजी, म्हणजे सामान्य नाही। आणि मी तुम्हाला सांगतो, इथं बसलेल्या पैकी आपण भाग्यवान आहे, जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनंतर आपलं प्रागट्य झालं, नाही तर स्वतःला माणूस नसतं म्हणून घेतलो। आपल्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्यांनी तिरस्कार करू द्या हो, पण आपल्याला जवळ करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनी। म्हणून म्हणताना, मला साऱ्यांनी हिनवलं आज सतही जाणवलं, माझ्या मौनगिरी माझ्या मौनगिरी माझ्या जनार्दन माणूस बनवण्याचं, माणूस म्हणून जगण्याचं सामर्थ्य जर कोणी दिलं असेल तर ते आपल्या बाबांनी दिलं।